आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं चिन्ह ऑन करा। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो। आज मी मित्रांनो तुमच्यासाठी तालुका चिपळूण आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये असलेली एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। एकूण प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ 6.5 एकर आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा रेट 2.5 लाख रुपये प्रति एकर राहील। तर चला मित्रांनो, आधी पूर्ण प्लॉट आपण पाहून घेऊया कशा पद्धतीने प्लॉट आहे ते बघूया। डांबर रस्ता टच असलेला पूर्ण प्लॉट आहे, बघूया चला मित्रांनो प्लॉट आधी। मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा। व्हॉट्सअप नंबर पण माझे लिंक वगैरे सगळे दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये। डिस्क्रिप्शन एकदा चेक करा आणि त्या ग्रुप्समध्ये जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला जे आपले प्लॉटचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवरती मिळत जातील। म्हणजे जर का यूट्यूबवर मिसिंग झाले तर तुम्हाला त्याच्यावरती तर मिळून जाईल। तर मित्रांनो, ही प्रॉपर्टी आपले एकूण क्षेत्रफळ तुम्हाला मी सांगितलंच आहे, 6.5 एकर एकूण क्षेत्रफळ आहे। आणि ह्या प्रॉपर्टीचं डॉक्युमेंटचं स्वरूप म्हणतात तर सिंगल सातबारा वर्ग 1 सेपरेट नकाशा आणि एकाच फॅमिलीची नावं आहेत। आणि मित्रांनो, हा प्लॉट सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेला पूर्ण प्लॉट आहे आणि डांबरी रस्त्याच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला विभागलेला हा आपला प्लॉट आहे। म्हणजे डांबरी रस्ता मधून गेलेला आहे आणि खालच्या साईडला नदी वगैरे आहे आणि नदी टच नाही आहे, पण थोडीफार आपल्याला नदी लगतच आहे बघायला गेलात तर। आणि सुंदर असं लोकेशनला प्लॉट आहे, बघू शकता। बऱ्यापैकी टेबल म्हणू शकतो तुम्ही, वरच्या साईडला बऱ्यापैकी टेबल असू शकतो हा प्लॉट आणि लागवडी योग्य पूर्ण प्लॉट आहे। आणि कसं एकदम सुंदर असा निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि तुम्ही डायरेक्ट म्हणजे इथे फार्म हाऊस वगैरे तुम्हाला करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता। माती प्लॉट आहे, लागवड कोणतीही या ठिकाणी होऊन जाईल। आंबा लागवड, काजू लागवड, पेरू लागवड किंवा इतर कोणतीही तुम्ही लागवड करणार असाल, फळबाग करणार असाल तरीही इथं होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला मी डिस्टन्स सांगतो, डिस्टन्स आपण स्क्रीनवरती पण दिलेला आहे, ते तुम्ही पॉज करून बघू शकताय। तर मित्रांनो, हा आपला प्लॉट म्हणजे वाडी वस्ती जर म्हटलात तर इथून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती वाडी वस्ती आहे आणि मुंबई गोवा मार्ग आरवली मार्गे तुम्ही बघितलात तर फक्त 17 किलोमीटर आहे। आणि जर तुम्ही सावर्डे मार्गे म्हणजे डेरवन मार्गे तुम्ही बघितला, सावर्डा डेरवन, तर 21 किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट म्हणजे मुंबई गोवा मार्गावरनं येतो आहे। आणि इथून सावर्डे 20 किलोमीटर आहे आणि जे वालावरकर हॉस्पिटल आहे डेरवन ते आपलं 15 किलोमीटर आहे आणि गणपतीपुळे बीच म्हटलात तर 78 किलोमीटर आहे आणि संगमेश्वर 38 किलोमीटर आहे, कराड 110 किलोमीटर आहे आणि पुणे 237 किलोमीटर आहे आणि मुंबई 294 किलोमीटर आहे। म्हणजे तुम्ही जर का मुंबई पुणे इकडनं येणार असलात तर एक 3 ते 4 तासाचा तुमचा प्रवास राहील। आणि चिपळूण इथून 38 किलोमीटर आहे, म्हणजे रेल्वे स्टेशन वगैरे म्हणतात तर तुम्हाला चिपळूण आहे आणि आपलं सावर्डे रेल्वे स्टेशन पण तुम्हाला लागू होते त्याच्यामध्ये, ते समथिंग आपला असेल एक 25 किलोमीटर अंतरावरती रेल्वे स्टेशन असेल। आणि सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा प्लॉट आहे, लाईट व्यवस्थासुद्धा इथे अवेलेबल होऊन जाईल। आणि ज्यांना कोणा इन्व्हेस्टमेंटसाठी जर प्लॉट पाहिजे असेल तर रिसेलसुद्धा ही इथे होऊ शकतो। जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवणार असाल 2-4 वर्षासाठी तरी पण हा प्लॉट एकदम योग्य असा आहे। इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला म्हणजे नेक्स्ट याच्यामध्ये रिसेल करायचं असेल 2-4 वर्षांनी तरीसुद्धा होऊ शकतो। सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेला पूर्ण प्लॉट आहे आणि रस्ता डांबरी रस्ता आहे, रस्त्याच्या दोन्ही साईडला आपला प्लॉट आहे, बऱ्यापैकी टेबल असतं हे पूर्ण प्लॉट आहे। ॲग्रिकल्चर लँड आहे पूर्ण, बघू शकता। सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात नदी वगैरे आहे खालच्या बाजूला। आणि मित्रांनो, या प्लॉटची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपण व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, या आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि कॉलसुद्धा त्या नंबरला करू शकता। जर कॉल रिसिव्ह नाही केला तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला मी कॉल बॅक करेन। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच
कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्र किंवा फॅमिली काय असतील मेंबर्स असतील त्यांना हा आपला व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांचं पण स्वप्न असू शकतं किंवा कोकणामध्ये आपलं ॲग्रिकल्चर लँड असावी. त्यांना हा व्हिडिओ आपला शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्हसुद्धा ऑन करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये आपले नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील त्यांचं नोटिफिकेशन. धन्यवाद.